राष्ट्र उभारणीच्या कार्यात सर्व संबंधित घटकांना सोबत घेऊन गुणवत्तेविषयीची जागरूकता ही मानकाद्वारे व्यक्त करण्याची जाणीव निर्माण करणे हा भारतीय मानक ब्युरोचा उद्देश आहे. या जाणीवेतून आधुनिक समृद्ध राष्ट्राची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतींसोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला. हा माहितीपट भारतीय मानकासंबंधी माहितीची देवाणघेवाण करण्याचे साधन म्हणून विकसित करण्यात आला आहे. आपल्या ग्रामपंचायतींना स्वदेशी मानकाच्या विश्वात प्रवेश करण्याचा मार्ग माहीत असणे आवश्यक आहे. हा माहितीपट 7 भागांमध्ये आहे. प्रत्येक भाग विशिष्ट क्षेत्राशी संबंधित मानकाबद्दल माहिती देतो. तेव्हा प्रथम भाग 1 मध्ये बांधकामाशी संबंधित उत्पादनांच्या मानकांबद्दल जाणून घेऊया. बांधकाम क्षेत्र भारताच्या आर्थिक विकासाला चालना देते आणि ग्रामीण भाग भारताच्या सामाजिक आर्थिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. तसेच देशाची प्रगती आणि विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतो. वाढती लोकसंख्या आणि विस्तारत असलेल्या ग्रामीण भागामुळे बांधकाम क्षेत्र प्रगतीसाठी, रोजगार निर्मितीसाठी, तांत्रिक प्रगतीसाठी आणि समाजाच्या विकसित होणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. भारत प्रगती आणि परिवर्तनाच्या मार्गावर पुढे जात असताना बांधकामातील ग्रामीण क्षेत्राची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची बनत चालली आहे, जे सर्व समावेशक विकास आणि राष्ट्र निर्मितीचे मूर्त स्वरूप आहे. सरकारच्या अनेक योजना ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योग्य घरांची वाढती गरज पूर्ण करून सर्वांगीण ग्रामीण विकासाकडे नेणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ग्रामीण भागातील दळणवळणासाठीच्या अत्यावश्यक गरजा आधुनिक पद्धतीने पूर्ण होण्याची खात्री देते. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण भागात शौचालये बांधून आणि स्वच्छतेच्या उपक्रमांना चालना देऊन उघड्यावरील शौचमुक्त भारत साध्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. ग्रामीण जनतेचे एकंदरीत आरोग्य आणि समृद्धीमध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या आराखड्याचा आधार भारतीय मापदंडांमध्ये आहे, जे भारतीय मानक ब्युरोद्वारे काळजीपूर्वक तयार केले जातात आणि नियमितपणे अद्ययावत केले जातात, ज्यामध्ये संरचनात्मक डिझाईन, बांधकाम साहित्य, भूकंपाचा विचार आणि सुरक्षेसंबंधी नियमावली यासह विविध क्षेत्रांचा समावेश होतो. असाच एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे नॅशनल बिल्डिंग कोड NBC, जो वास्तुविशारद, अभियंते आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी इमारतींची संरचनात्मक अखंडता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करतो. शिवाय हे लक्षात घेणे आवश्यक आहे की ISI चिन्ह गुणवत्तेच्या खात्रीचे प्रतीक आहे. तुम्हाला माहितीये का की ISI मार्क असलेली उत्पादने स्थापित मानकांचे पालन करून गुणवत्तेची आणि विश्वासार्हतेची हमी देतात. ग्रामीण भारताच्या केंद्रस्थानी, जिथे परंपरेचे सार प्रगतीच्या वचनांची पूर्तता करते, तिथे बांधकाम क्षेत्राचे मापदंड शाश्वत आणि परिस्थितीनुसार बदलणाऱ्या लोकसमूहांना आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ग्रामीण भागात ठिकठिकाणी असलेल्या भक्कम घरांपासून ते लोकसमूहांना जोडणाऱ्या रस्त्यांपर्यंत प्रत्येक घटक गुणवत्ता मानकांच्या पालनाचा दाखला आहे. आता आपण आपली गावे आणि त्यातील बांधकामाचे प्रकार पाहू. ग्रामीण भारतामध्ये जिथे विस्तीर्ण भूप्रदेश लोकसमुदायांना जोडतात, तिथे चांगल्या प्रकारे बांधलेल्या रस्त्यांची गरज फार महत्त्वाची आहे. बांधकामातील महत्त्वाच्या मुद्द्यांचा आता आपण विचार करूया, ज्यामध्ये रस्ते बांधकामात भारतीय मानक ब्युरोने ठरवलेल्या मानकांची पूर्तता करतात याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. रस्ता बांधणी आणि देखभालीमध्ये पेविंग बिटुमेन महत्त्वाचे आहे, ज्यामुळे रस्ते मजबूत, टिकाऊ होतात आणि त्यांच्या पृष्ठभागांवर हवामानाचा परिणाम होत नाही. पेविंग बिटुमेनच्या वैशिष्ट्यांचे नियमन करणाऱ्या मान्यताप्राप्तपैकी एक म्हणजे IS 73, जे बांधकाम साहित्याच्या प्रस्थापित गुणवत्तेच्या मापदंडाच्या पूर्ततेविषयी खात्री करते. बिटुमेन इमल्शन हे बिटुमेन, पाणी आणि इमल्सिफाईंग एजंट यांचे मिश्रण आहे. या इमल्शनचे रस्ते बांधणी आणि देखभालीमध्ये अनेक उपयोग आहेत. बिटुमेन इमल्शनची भौतिक आणि रासायनिक आवश्यकता विचारात घेणे महत्त्वाचे आहे. रस्त्यावरील दिव्यांचे खांब हे ग्रामीण पायाभूत सुविधांचे महत्त्वपूर्ण घटक आहेत आणि प्रीकास्ट, प्रीस्ट्रेस्ड कॉन्क्रीटसह सामग्रीची निवड त्यांच्या एकूण कार्यक्षमतेवर आणि दीर्घकालीन उपयोगावर परिणाम करू शकते.
प्रीकास्ट कॉन्क्रीट पाईप्स हे कॉन्क्रीटपासून बनवलेले पूर्व उत्पादित पाईप्स आहेत, ज्यांचा मोठ्या प्रमाणावर ड्रेनेज, सांडपाणी, वादळामुळे आलेल्या पाण्याचे व्यवस्थापन आणि भूमिगत प्रकल्पांमध्ये वापर केला जातो. प्रीकास्ट कॉन्क्रीट पाईप्सचा वापर दाब आणि दाबरहित दोन्ही पद्धतीने पाणी आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी कार्यक्षम आणि विश्वासार्ह आहे. IS 458 या संबंधित मानकाद्वारे गुणवत्तेच्या बेंचमार्कचे पालन दर्शविले आहे, ज्याद्वारे हे पाईप्स कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षिततेसाठी ते स्थापित निकष पूर्ण करीत असल्याचे खात्री देते. गावांमधून कॉन्क्रीटने बनवलेल्या मॅनहोलच्या झाकणांमध्ये आणि चौकट्यांमध्ये गुंतवणूक करण्यात येते, जी कार्यक्षम आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या आधुनिक स्वच्छता प्रणालीला प्रोत्साहन देते. मॅनहोल्स बांधण्यासाठी वापरण्यात येणारी प्रीकास्ट कॉन्क्रीटची झाकणं आणि चौकट्या हे पूर्वनिर्मित घटक आहेत. यामुळे गुणवत्ता नियंत्रण, टिकाऊपणा आणि उभारणीतील सुलभता हे फायदे मिळतात. हे फक्त इमारती बांधण्यापुरते मर्यादित नाही, तर उज्ज्वल भविष्यासाठी स्वप्ने पाहणे, शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि दर्जेदार आरोग्य सेवा देणे या संबंधित आहे. चला अगदी मुळापासून सुरुवात करूया, म्हणजे बांधकाम साहित्य. समाजाला बांधून ठेवणाऱ्या सिमेंटपासून ते लवचिकतेचे प्रतीक असलेल्या लाल चिकणमातीच्या विटांपर्यंत प्रत्येक घटकाला टिकाऊपणा आणि मजबूतीची खात्री करण्यासाठी कठोर गुणवत्ता तपासणीतून जावे लागते. ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट OPC हा बांधकामात वापरला जाणाऱ्या सिमेंटच्या प्रकारांपैकी सर्वसाधारणपणे कायम वापरला जाणारा प्रकार आहे. कॉन्क्रीटच्या निर्मितीमध्ये हा एक मूलभूत घटक आहे. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पायाभूत साहित्याच्या मान्यताप्राप्त मानकांचे पालन, जसे की IS 269, हे सुनिश्चित करते की या सिमेंट प्रकारांचे उत्पादन आणि वापर गुणवत्ता, कार्यक्षमता आणि पर्यावरणास अनुकूल असे निर्धारित मापदंड पूर्ण करतात. आम्ही स्लॅग किंवा पोझोलोनाचा वापर करतो, जी दोन्ही सह उत्पादने आहेत, जी टिकाऊपणा आणि पर्यावरण संरक्षणाच्या जबाबदारीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतात. निवासी बांधकामांमधील बाह्य आणि अंतर्गत भिंती, व्यावसायिक इमारती आणि फुटपाथ यासाठी लाल विटांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या विटांचा आकार आणि गुणवत्तेची खात्री आवश्यक असते. मानकांचे पालन केल्याने बांधकामात इच्छित संरचनात्मक अखंडता आणि टिकाऊपणा प्राप्त होण्यास मदत होते. पोकळ आणि भरीव कॉन्क्रीटचे ठोकळे हे त्यांच्या बळकटपणा, टिकाऊपणा आणि वापरण्यास सुलभ असल्यामुळे विविध प्रकारच्या कामात वापरले जाणारे बहुउपयोगी बांधकाम साहित्य आहे. ते लोड बेअरिंगच्या भिंती, इमारतीचा पाया, कॉलम आणि पियर्स, रिटेनिंग वॉल्स, चिमणी आणि बांधकामात भराव टाकण्यासाठी म्हणून वापरले जातात. पेव्हिंग ब्लॉक्स हे पूर्व उत्पादित कॉन्क्रीटचे ठोकळे असतात, ज्याचा वापर पायवाटा, पदपथ, वाहनांसाठीचे रस्ते आणि इतर बाह्य पृष्ठभाग तयार करण्यासाठी केला जातो. हे ठोकळे विविध आकाराच्या लहान मोठ्या प्रकारात आणि रंगांमध्ये येतात आणि टिकाऊ आणि वापरास योग्य पक्की क्षेत्रे तयार करण्यासाठी एक बहुउपयोगी आणि सौंदर्यदृष्ट्या आनंददायक पर्याय उपलब्ध करून देतात. IS 15658 2021 मध्ये नमूद केलेल्या मानकांचे पालन करणे हे पेव्हिंग ब्लॉक्सची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आवश्यक आहे. प्लायवूड ही एक बहुउपयोगी बांधकाम सामग्री आहे, जी सामान्यतः विविध प्रकारच्या कामात सर्वसाधारणपणे वापरली जाते. सामान्य वापरासाठी प्लायवूड निवडताना त्याचा दर्जा, जाडी आणि वापरण्याचा हेतू विचारात घ्यावा लागतो. गॅल्वनाइज्ड स्टीलच्या पट्ट्या आणि पत्रे ही स्टील उत्पादने आहेत, ज्यांना गंज प्रतिबंधक करण्यासाठी गॅल्वनायझेशन प्रक्रिया पार पाडली जाते. ही प्रक्रिया स्टीलचा टिकाऊपणा आणि कार्यकाल वाढवते, ज्यामुळे ते बांधकाम, उत्पादन आणि इतर उद्योगांमध्ये विविध कामांसाठी योग्य बनते. ही उत्पादने बहुतांशी मान्यताप्राप्त मापदंडांनुसार तयार केली जातात, ज्यामुळे सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि कार्यक्षमतेची खात्री मिळते. गावाचे मुख्यालय स्ट्रक्चरल स्टीलचा वापर करून बनवण्यात येते, जे उत्तुंग आणि अभिमानास्पद सामाजिक एकोप्यासाठी एक जागा उपलब्ध करून देते. बांधकामासाठी माइल्ड स्टीलचे पत्रे, चॅनल्स, बीम्स, अँगल्स आणि शीट पायलिंग वापरले जातात. माइल्ड स्टीलचे पत्रे आणि सुट्या भागांची गुणवत्ता आणि कार्यक्षमतेची खात्री करण्यासाठी मान्यताप्राप्त मानक IS 2062 2011 चे पालन करणे अनिवार्य आहे. हे मानक या साहित्याचा एकसारखेपणा,
टिकाऊपणा आणि सुरक्षितता यासाठीची वैशिष्ट्ये आणि मार्गदर्शक तत्त्वे दर्शविते. नॉन सीवर्ड ऑन साइट सॅनिटेशन सिस्टम, ज्याला विकेंद्रित स्वच्छता प्रणाली म्हणूनही ओळखले जाते, ज्यामध्ये एका मध्यवर्ती गटाराशी जोडणी न करता मानवी मलनिसारण आणि त्याचे उगमस्थानावरच किंवा त्याच्या जवळपास व्यवस्थापन करण्यासाठी बनवण्यात आली आहे. IS 18150 हे मानक नॉन सीवर्ड सॅनिटेशन सिस्टमची रचना, स्थापना आणि देखभाल यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सेप्टिक टँक हे एक जलरोधक भांडे असते, जे सामान्यतः कॉन्क्रीट, फायबरग्लास किंवा प्लास्टिकचे जमिनीत पुरलेले भांडे असते. ज्या ठिकाणी ते बसवले जाते तेथील घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे ते काम करते. सेप्टिक टाक्यांसाठीचे मापदंड सेप्टिक टाक्या बसवण्याची आणि देखरेखीसंबंधी मार्गदर्शन करते. यात सेप्टिक टाक्यांसाठी जागेची निवड, बांधकाम, वायुजीवन आणि देखभाल प्रक्रियेचा समावेश असतो. प्रीकास्ट कॉन्क्रीट सेप्टिक टाक्या पूर्व उत्पादित टाक्या असतात, ज्या ठरलेल्या ठिकाणी नेण्यापूर्वी आणि बसवण्यापूर्वी तयार केल्या जातात आणि त्याची योग्यता तपासली जाते. प्रीकास्ट कॉन्क्रीट सेप्टिक टाक्यांची योग्य रचना, उत्पादन आणि त्या बसवण्यासाठी त्याचे मापदंड महत्त्वाचे आहेत. सर एम विश्वेश्वरय्या म्हणाले होते, राष्ट्र घडवण्याचा मार्ग म्हणजे चांगले नागरिक घडवणे. बहुसंख्य नागरिक कार्यक्षम आणि चांगल्या चारित्र्याचे असले पाहिजेत आणि त्यांच्याकडे कर्तव्याच्या जबाबदारीची प्रखर जाणीव असावी. या मानकांच्या दृष्टिकोनातून गावाला अशा भविष्याची अपेक्षा आहे जी केवळ कॉन्क्रीट आणि स्टीलवरच नाही, तर गुणवत्ता, टिकाऊपणा, सुरक्षितता आणि सामाजिक कल्याण या तत्वांवर आधारित आहे. भाग 2 मध्ये आपण कृषी आणि संबंधित क्षेत्रांशी संबंधित उत्पादनांसाठीच्या भारतीय मानकांविषयी जाणून घेऊ. आगामी काळात भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनण्याच्या तयारीत आहे. आपले कृषी क्षेत्र नेहमीच केंद्रस्थानी राहील, कारण ते एकूण देशांतर्गत उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदान देते आणि निर्यातीव्यतिरिक्त या देशातील 1.4 अब्ज लोकांचा उदरनिर्वाह करते. मजबूत कृषी क्षेत्राचा पाया बियाण्यापासून कापणीपर्यंत पिकांची घेतलेली काळजी यावर आधारित आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स सातत्यानं कृषी क्षेत्रातील मानकावर काम करत आहे, ज्यामुळे या क्षेत्रात गुंतलेल्यांना प्रमाणित उत्पादनं मिळतील. आता आम्ही तुम्हाला कृषीविषयक उत्पादनांची माहिती देत आहोत, ज्यात प्रामुख्यानं 3 विभाग आहेत: कृषी यंत्र, कीटकनाशकं आणि खतं आणि सिंचन उपकरणं. शेतकरी भारतीय मानकांद्वारे कृषी यंत्रांची कार्यक्षमता आणि सुरक्षिततेची खात्री करू शकतात, जसं ट्रॅक्टरसाठी IS 12207, पॉवर टिलरसाठी IS 13539 आणि कापणी करणाऱ्या यंत्रांसाठी IS 15806 इत्यादी. त्याचप्रमाणे भारतीय मानकं जसे थ्रेशर्ससाठी IS 9020, गवत कापणी यंत्रासाठी IS 7898, ऊस क्रशरसाठी IS 1973 याद्वारे वापरकर्त्याचा हात आणि कपडे फिरत्या भागांमध्ये अडकू नयेत यासाठी फीड हॉपरची रचना करून शेतकऱ्यांच्या सुरक्षेची खात्री केली जाते, ज्यामुळे अपघात टाळता येतात. या व्यतिरिक्त या मशीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे कार्य दीर्घकाळ चालेल याची खात्री केली जाते. तुम्हाला माहीतच आहे की संपूर्ण शेतीच्या काळात पिकांचे संरक्षण तसेच त्यांची निरोगी वाढ करणं आवश्यक आहे. BISनं कीटकनाशकं, बुरशीनाशकं, तणनाशकं, सेंद्रिय खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि तत्सम क्षेत्रात 300हून अधिक मानकं प्रस्थापित केली आहेत. हे मानक कीटकनाशकं आणि रसायने आणि सक्रिय घटकांची योग्य मात्रा ठरवतात आणि विद्राव्यता, आम्लयुक्तता किंवा क्षारयुक्तता यासारख्या मापदंडांसाठी मर्यादा देखील निश्चित करतात. हे त्यांचा प्रभावीपणे वापर करण्यास मदत करतात आणि वनस्पती आणि मातीला कमीत कमी हानी पोहोचवतात. BISनं कीटकनाशकं फवारणी यंत्रासाठी IS 3906 आणि पॉवर स्प्रेअरसाठी IS 11313 सारखी वनस्पती संरक्षण उपकरणं देखील प्रमाणित केली आहेत, जी स्प्रेची कार्यक्षमता, टिकाऊपणा, गळती चाचणी यासाठीचे मापदंड प्रस्थापित करून योग्य प्रमाणात कीटकनाशकं वितरित करतील, जी दीर्घकाळ चालतील आणि वापरकर्त्यासाठी योग्य असतील. सिंचन उपकरणांचं महत्त्व जाणून BISनं काही मानकं प्रस्थापित केली आहेत, जसे सबमर्सिबल पंपांसाठी IS 8034, मोनोब्लॉक पंपांसाठी IS 9079, ज्याद्वारे त्यांची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि टिकाऊपणाची खात्री करून घेतली आहे. पाणी पुरवठ्यासाठी BISनं IS 4985, IS 4984, IS 17425, IS 12818
IS 7834 ही PVC आणि HDPE पायपिंग व्यवस्थेसाठी भारतीय मानकं विकसित केली आहेत. ही मानकं योग्य उत्पादन आणि चाचणी जसे की हायड्रोस्टॅटिक चाचणी, आघात चाचणी, ताणण्याच्या क्षमता याची खात्री करतात, जेणेकरून ते योग्य दाब सहन करू शकतील आणि सहजपणे तुटणार नाहीत. त्याचप्रमाणे BISनं IS 13487, IS 13488, IS 12232 ही ड्रिप आणि स्प्रिंकलर सिस्टम्समध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांसाठी विकसित केली आहेत, जसे की उत्सर्जक, फिरणारे स्प्रिंकलर्स इत्यादी. ही उत्पादनं प्रवाहाचा वेग, गळती आणि हायड्रोस्टॅटिक चाचणी इत्यादी निर्देशांकाच्या चाचणीतून जातात, ज्यातून ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीच्या कार्यक्षमतेची खात्री होते. BISनं गुरांच्या खाद्यासाठी IS 2052 आणि कोंबड्यांच्या खाद्यासाठी IS 1374 सारखी मानकं ठरवली आहेत. ही मानकं कच्च्या मालाची गुणवत्ता निश्चित करतात, ज्यामध्ये तृणधान्य आणि इतर घटक जसे की खनिज आणि जीवनसत्व यांचा समावेश होतो, जे त्यांना पौष्टिक आणि निरोगी खाद्य पुरवतात. या व्यतिरिक्त या खाद्यामध्ये रोगजंतू नाहीत याची खात्री केली जाते, ज्यामुळे प्राण्यांची सुरक्षितता सुनिश्चित होते. जर आपण फळं, भाजीपाला किंवा इतर पिकांची लागवड नियंत्रित परिस्थितीत किंवा नियंत्रित वातावरणात केली तर मोकळ्या वातावरणात किंवा शेताच्या तुलनेत उत्पन्न अनेक पटींनी वाढू शकतं. हे लक्षात घेऊन ग्रीन हाऊस, पॉली हाऊस आणि प्लास्टिक मल्चिंग सिस्टमची योग्य रचना, बांधकाम आणि कार्यपद्धतीसाठी आचारसंहिता निश्चित करण्यात आली आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सनं कीटकं, पक्षी आणि गुरं यांच्यापासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जाळ्यांसाठीची मानक निश्चित केले आहेत. ही मानकं योग्य आकार, मजबूती, टिकाऊपणा, अतिनील किरण रोधक इत्यादी अशा मापदंडांद्वारे जाळीच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवतात, ज्यामुळे पीक सुरक्षित राहतं आणि उत्पादन वाढतं. कृषी क्षेत्रात गुणवत्ता हा केवळ एक प्रघात नाही, तर ती एक हमी आहे. उदरनिर्वाह, आरोग्य आणि सामायिक भविष्याची हमी. जसं आपण आपल्या पिकांचं भरभरून देणं साजरं करतो, त्याप्रमाणे आपण त्या शेतकऱ्यांचं समर्पणही साजरं करूया, जे जीवनाचं सार जोपासतात. आणि भारतीय मानक संस्था नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी असते. आता आपण भाग 3 पाहू, जो सिंचन, पाणी पुरवठा आणि स्वच्छते संबंधित मापदंडांबद्दल आहे. भारत हे पाण्याची टंचाई असलेलं राष्ट्र आहे, ज्यामध्ये 63 दशलक्ष लोकांना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळत नाही. यामधील संबंधित घटक जसं मंत्रालये, राज्य सरकारे, महानगरपालिका, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था, जल जीवन मिशनसारखे भारत सरकारचे उपक्रम गाव पातळीवर राबवण्यासाठी एकत्र येत आहेत. जेव्हा आपण पाणी पुरवठा साखळीतील उत्पादनांच्या गुणवत्तेबद्दल बोलतो, तेव्हा आपण मोटर पंप, केबल्स, स्टार्टर स्विच आणि या पंपांमध्ये वापरलेली इतर उपकरणं, मोटर्स आणि पंप्सची सामग्री, या पंपांची कार्यक्षमता याबद्दल बोलतो, जे अतिशय महत्त्वाचे पैलू आहेत. आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सनं प्रकाशित केलेल्या राष्ट्रीय मानकांमध्ये केलेल्या तरतुदीद्वारे या पैलूंची योग्य काळजी घेतली आहे. ही राष्ट्रीय मानके जसे की बोरवेल पंपांसाठी IS 8034, मोनोब्लॉक पंपांसाठी 9079, BISच्या तज्ज्ञ तांत्रिक समिती सदस्यांनी तयार केले आहेत, ज्यामध्ये डिझाईन पॅरामीटर्स, वापरकर्त्यांची सुरक्षा, पंपांची स्रोतापासून प्रभावी आणि कार्यक्षम पद्धतीनं ऊर्जेच्या इष्टतम वापरासह पाणी उचलण्याची क्षमता याचा समावेश होतो. नुकतीच भारत सरकारद्वारा सौर फोटोव्होल्टाईक वॉटर पंपिंग सिस्टीमद्वारे हरित ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी कुसुम योजना सुरू करण्यात आली आहे. आपल्या शाश्वत भविष्यासाठी या महत्त्वाच्या विषयावर या प्रयत्नांना पूरक म्हणून BISद्वारे IS 17018, 17429 आणि IS 17941 यासारखी राष्ट्रीय मानके स्थापित करण्यात आली आहेत. पाणी पुरवठा साखळीतील महत्त्वाचा भाग म्हणजे पायपिंग सिस्टीमचं जाळं आहे, जे एकतर गॅल्वनाइज्ड पाईप्स, UPVC, पॉलिप्रोपिलीन किंवा HDPEचं बनलेलं असतं. पाण्याची वाहतूक करण्यासाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर पायपिंग यंत्रणा वापरली जावी, यासाठी हे पाईप्स त्यांच्या संबंधित क्षेत्रातील BIS तांत्रिक समितीच्या तज्ज्ञांनी प्रमाणित केलेले असतात. उदाहरणार्थ, पाईप्सची जाडी, झिंक कोटेड GI पाईप्सची जाडी आणि एकसारखेपणा भारतीय मानक 1239 मध्ये देण्यात आला आहे.
UPVC पाईप्सचे मितीय आणि मजबूतीचे मापदंड, हवामानाचा परिणाम न होणारे गुणधर्म, पिण्यायोग्य पाण्यात हानिकारक घटकांची मर्यादा भारतीय मानक 4985 मध्ये विहित केलेली आहे किंवा भारतीय मानक 15801 सुरक्षित पिण्याचे पाणी अंतिम वापरकर्त्यापर्यंत पोहोचेल याची खात्री करण्यासाठी स्थापित केले आहेत. प्रत्येक पाईपची वापरासाठीची योग्यता तपासण्यासाठी निर्देशित हायड्रोस्टॅटिक दाबाविरुद्ध त्याच्या गळतीसाठी चाचणी केली जाते आणि UPVC पाईपमध्ये शिस, पारा, आर्सेनिक, कॅडमियम सारखे विषारी किंवा कार्सिनोजेनिक घटक ज्यामुळे मानवासाठी गंभीर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात नसल्याची खात्री करण्यासाठी चाचणी केली जाते. पाणी पुरवठा साखळीमध्ये वापरण्यात येणाऱ्या झडपा किंवा व्हॉल्व, ज्यामध्ये स्लुईस व्हॉल्व, रिफ्लेक्स व्हॉल्व, बॉल व्हॉल्व, बटरफ्लाय व्हॉल्व यांचाही समावेश आहे, त्याची सुद्धा BIS द्वारा मानके स्थापित केलेली आहेत. या उत्पादनांसाठीच्या विशिष्ट अटी IS 14846, IS 9890 आणि IS 13095 यासारख्या मानकांमध्ये मांडल्या गेल्या आहेत. याशिवाय मुख्य पाईपलाईनला घरासाठीची पाईपलाईन जोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फेरुल्स कॉक्स, वॉल कॉक्स आणि बीप टॅप्सचे गुणवत्ता मापदंड BISनं तयार केलेल्या संबंधित मानकांमध्ये समाविष्ट आहेत. आता आपण पाण्याच्या गुणवत्तेबद्दल बोलूया. ते मानवी वापरासाठी योग्य आहे का? त्यात परवानगी असलेल्या मर्यादेपलीकडे कोणतेही जड धातू किंवा इतर हानिकारक रसायनं आहेत का? त्यात कोणतेही विषारी घटक, जैविक अशुद्धता किंवा स्वीकार्य मर्यादेपलीकडे भौतिक अशुद्धी आहे का? या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर म्हणजे भारतीय मानक IS 10500 आहे, जे पिण्याच्या पाण्याचं राष्ट्रीय मानक आहे. हे मानक रासायनिक, भौतिक आणि जैविक अशुद्धतेच्या परवानगीयोग्य मर्यादा निश्चित करते, ज्याच्या पलीकडे पाणी मानवी वापरासाठी सुरक्षित नसतं. आपल्या ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचणारा पाण्याचा प्रत्येक थेंब सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी BIS द्वारे ग्रामस्तरीय अधिकारी आणि महानगरपालिका यांना जागरूक केलं जात आहे. आपल्या देशात नद्या, कालवे, तलाव आणि विहिरी हे सिंचनासाठी पाण्याचे पारंपरिक स्रोत आहेत. BISनं मोटर पंप, पॉलिथिलीन पाईप, इरिगेशन लेटरल, एमिटर आणि सिंचन सिस्टीम याबाबत राष्ट्रीय मानकं प्रकाशित केली आहेत, जेणेकरून या स्रोतांचं पाणी शेत जमिनीपर्यंत व्यवस्थित पोहोचेल. ठिबक सिंचन पद्धतीसाठीची भारतीय मानके शेतकऱ्यांना पाण्याचा जास्तीत जास्त चांगला वापर करण्यासाठी आणि पीक उत्पादनात जास्तीत जास्त वाढ करायला मदत करतात. ही यंत्रणा थेट झाडांच्या मुळापर्यंत पाणी पोहोचवते, त्यामुळं बाष्पीभवन कमी होतं आणि प्रत्येक थेंब प्रभावीपणे वापरला जातो याची खात्री होते. भारतीय मानक संस्थेत आमचा विश्वास आहे की देशातील पाण्याचं कायमस्वरूपी आणि योग्य वितरण करण्यासाठी राष्ट्रीय मानके महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या मानकांचं पालन करून आम्ही केवळ आपल्या जलस्रोतांचं रक्षण करतो असं नाही, तर आपल्या नागरिकांच्या आरोग्याची आणि एकंदर स्वास्थ्याची देखील काळजी घेतो. भाग 4 मध्ये आपण स्टेशनरी आणि फर्निचर वस्तूंशी संबंधित मानकांबद्दल जाणून घेऊ. आपल्या सर्वांना माहित आहे की राष्ट्र उभारणीत शिक्षणाची भूमिका महत्वाची आहे. हे केवळ वैयक्तिक विकासास मदत करत नाही, तर समृद्धी, सामाजिक कल्याण आणि राष्ट्रीय प्रगतीमध्ये देखील महत्त्वपूर्ण योगदान देते. ग्रामपंचायती प्रत्येक गावकऱ्याच्या प्रगत शिक्षणावर लक्ष केंद्रित करून ग्राम विकास आणि कल्याणाच्या विविध सरकारी योजना नियमितपणे राबवतात. अशा प्रकारे प्रत्येक शैक्षणिक संस्थेतील दर्जेदार शिक्षण संसाधने विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक टप्प्यावर निर्णायक ठरतात. अशा प्रकारे गावातील प्रत्येक कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी दर्जेदार संसाधने आणि सुरक्षित वातावरण मिळावे आणि भावी पिढीचे भविष्य उज्ज्वल करून अखेरीस राष्ट्र उभारणीत हातभार लावण्याची इच्छा असते. पढेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया हे एक प्रेरणादायी वाक्य आहे, जे शिक्षणाच्या महत्त्वावर जोर देण्यासाठी वापरले जाते. या संदेशाद्वारे देशात सामाजिक आणि आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी लोकांना शिक्षित करणे आवश्यक आहे असे सांगितले जाते. भारत सरकारने ग्रामीण शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विविध वयोगटातील लोकांसाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत, ज्यात राष्ट्रीय साक्षरता अभियान, समग्र शिक्षा अभियान, PM श्री शाळा, अटल विचार प्रयोगशाळा इत्यादींचा समावेश आहे. भारत सरकारच्या या योजनांचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात शिक्षणाची सुलभता, व्याप्ती आणि गुणवत्ता वाढवणे हा आहे. हे उपक्रम सामाजिक न्याय, सर्वसमावेशकता आणि शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय विकासासाठी कार्य करतात आणि जागतिक मापदंडाच्या बरोबरीनं शिक्षणाचा दर्जा उंचावणे हा त्यांचा उद्देश आहे.
भारत सरकारच्या या सर्व प्रयत्नांमध्ये भारतीय मानक ब्युरो BIS, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय राष्ट्रीय मानक मंडळाचे महत्त्वपूर्ण योगदान समजून घेणे आवश्यक आहे. BIS हे त्याच्या ISI मार्क आणि हॉलमार्क या प्रस्थापित प्रमाणन चिन्हांसाठी अधिक चांगले ओळखले जाते. आता BIS ग्रामपंचायतीसोबत शैक्षणिक संसाधनांच्या खात्रीशीर गुणवत्तेसाठी मुलांना सुरक्षित आणि अनुकूल वातावरण देण्यासाठी सहयोग करत आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील पेन आणि कागदाचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी म्हणून तुम्ही याचे महत्त्व नक्कीच समजत असाल. भारताची राष्ट्रीय मानक संस्था म्हणून BIS देखील या गोष्टीच्या गुणवत्तेची, विशेषतः कागदाची खात्री करून घेते. BIS ने यासंबंधी अनेक मानके तयार केली आहेत. IS 1848 लेखन छपाईसाठीच्या कागदासाठी तयार केले आहे. त्याचप्रमाणे IS 14490 साध्या झेरॉक्स पेपरसाठी तयार केले आहे. IS 12766 खास कॉम्प्युटर प्रिंटिंग पेपरसाठी तयार करण्यात आला आहे. या BIS प्रमाणित पेपर्सवर करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या चाचण्या जशा कागदाची जाडी, आकार, शुभ्रता, अपारदर्शकता, गुळगुळीतपणा, pH, टियर इंडेक्स त्या पेपरची गुणवत्ता आणि टिकाऊपणाची खात्री करतात. त्याचप्रमाणे पेनसाठी, जो शिक्षण प्रक्रियेचा एक आवश्यक भाग आहे, त्यासाठी BIS ने विविध मानके तयार केली आहेत. जसे की IS 3705 हे मानक सिंगल रिफिल बॉलपेन पेनसह बॉलपेन पेनसाठी आवश्यकता आणि चाचणी प्रक्रिया निर्देशित करते. IS 3707 संपूर्णपणे धातूपासून बनवलेल्या किंवा धातू आणि प्लास्टिकच्या मिश्रणाने बनवलेल्या बॉलपेन पेन रिफिलसाठी आवश्यकता आणि चाचणी प्रक्रिया स्पष्ट करते. खडू आणि खडूफळा ही शिकवण्याची पारंपरिक पद्धत राहिली आहे. BIS ने यासारखी मानके देखील तयार केली आहेत. IS 2694, IS 4222 आणि IS 14633 सारखी मानके देखील तयार केली आहेत. पहिले पांढऱ्या खडू बद्दल सांगते, दुसरे रंगीत खडू बद्दल सांगते आणि तिसरे IS 14633 अशा दोन्ही खडूफळ्यांसाठी सांगते. व्यावसायिक शिक्षण हा देखील आपल्या शिक्षण व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये विविध व्यवसायांचे तपशीलवार अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यात वापरल्या जाणाऱ्या साधनांसाठी जसे की कात्री, स्टेपलर, माहिती तंत्रज्ञान उपकरणे, स्कूल बॅग यासाठीही BIS ने मानके स्थापित केले आहेत. जसे IS 989 जे विविध प्रकारच्या कात्र्यांसाठी वर्गीकरण, आवश्यकता, परिमाणे आणि साहित्य निर्देशित करते. IS 5348 स्टेपलिंग मशीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या हलक्या आणि जड स्टेपलर पिनसाठी साहित्य आणि चाचणीच्या अटी स्पष्ट करते. IS 10228 शालेय विद्यार्थी पुस्तके, लेखन साहित्य, चित्रकलेची साधने नेण्यासाठी ज्या पिशव्या वापरतात त्यांचे साहित्य, परिमाणे आणि चाचणीच्या आवश्यकता निर्दिष्ट करते. या व्यतिरिक्त शाळा आणि वसतिगृहांसाठी विविध प्रकारच्या फर्निचरची खरेदी लक्षात घेऊन जे थेट विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी आणि आरोग्याशी संबंधित आहे, BIS ने गाद्या, खुर्च्या, स्टूल, टेबल आणि बाक इत्यादी वस्तूंसाठी मानके स्थापित केली आहेत. IS 7933 घरगुती गाद्यांकरिता, लवचिक पॉलियुरेथेन फोमसाठी आवश्यकता, नमुना पद्धती आणि चाचणी निर्दिष्ट करते. IS 17631 पूर्णतः बनवलेल्या काम करताना बसावयाच्या खुर्च्या आणि जोडणी करायच्या खुर्च्यांसाठी कार्यक्षमता आणि सुरक्षिततेच्या अटी निर्दिष्ट करते. IS 17632 मध्ये सामान्य वापरासाठीच्या खुर्च्या आणि स्टूल्स समाविष्ट आहेत, जे समोर, बाजूला, पुढे मागे वळण्यासाठी चाचणी करतात, जेणेकरून ते वापरणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षिततेची खात्री केली जाईल. IS 17633 या मानकामध्ये कार्यक्षमता आणि सुरक्षिततेशी संबंधित गरजांचा समावेश आहे. म्हणजे प्रौढांसाठी बसलेल्या किंवा उभे राहण्याच्या स्थितीत वापरण्यासाठी टेबल आणि डेस्कची मजबूती, स्थिरता आणि टिकाऊपणा, जेणेकरून त्यांच्या वापराच्या काळात सर्वोच्च कामगिरीसाठी त्याच्या गुणवत्तेची खात्री असेल. जेव्हा तुम्हाला BIS प्रमाणन हे चिन्ह दिसते, तेव्हा ते सूचित करते की हे उत्पादन कठोर राष्ट्रीय मानकांचे काटेकोर पालन करते आणि गुणवत्ता व विश्वासार्हतेची हमी देते. BIS प्रमाणित चिन्हांची सत्यता देखील काही सेकंदात विनामूल्य डाउनलोड करण्यायोग्य BIS केअर ॲप वापरून सहजपणे पडताळता येते. थोडक्यात हे सहजपणे म्हणता येईल की गुणवत्ता मानकांचे पालन करून, जे भारतीय मानक संस्थेने उदाहरणाने स्पष्ट केले आहे, विद्यार्थ्यांच्या एकंदरीत शैक्षणिक अनुभवांमध्ये लक्षणीय वाढ होते आणि त्याच्या सर्वांगीण विकास आणि यशामध्ये योगदान देते. संबंधित भारतीय मानकांच्या अंमलबजावणीद्वारे ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या गावाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्यासाठी अग्रणी भूमिका बजावू शकतात. ही नुसती आशा नाही, तर एक ठाम विश्वास आहे की अशा सहयोगी प्रयत्नांमुळे येत्या काही वर्षात भारत संपूर्ण जगाला एका नव्या दिशेने नेणारा भारत असेल, जो चैतन्यशील, मजबूत, समृद्ध आणि जागतिक पातळीवर प्रभावशाली असेल. जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही पेपर, पेन, खुर्ची वापराल, तेव्हा BIS चिन्हाचा आग्रह धरा. ही तुमच्यासाठी गुणवत्ता, सुरक्षितता आणि सभोवतालच्या चांगल्या वातावरणासाठी वचनबद्धतेची खात्री आहे.
भाग 5 ऊर्जा आणि संवर्धनाशी संबंधित मानकांबद्दल आहे. जसे की आपल्या सर्वांना माहीत आहे, जगातील ऊर्जेचे स्रोत, मग ते कोळसा असो वा जीवाश्म इंधन असो किंवा अणुऊर्जा असो, मर्यादित आहेत आणि त्यांचा योग्य वापर न केल्यास ऊर्जेची टंचाई निर्माण होऊ शकते. या संदर्भात ऊर्जा संवर्धनाला अधिक महत्त्व आहे. असे म्हटले जाते की ऊर्जेची बचत ही ऊर्जेची निर्मिती आहे. सरकार विविध उपक्रमांद्वारे कचऱ्यापासून ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देऊन ऊर्जा संवर्धनाला चालना देत आहे. जसं की स्वयंपाकासाठी बायोगॅस, सौर यंत्रणा वापरून हरित ऊर्जा निर्मिती, LED बल्ब सारख्या कार्यक्षम ऊर्जा प्रकाश योजनेचा वापर इत्यादी. आता आपण अन्न शिजवण्याच्या स्टोव्हसाठीची काही महत्त्वपूर्ण भारतीय मानकं पाहूया, जी ऊर्जा बचतीस प्रोत्साहन देतात. सोलर बॉक्स प्रकारच्या कुकरवरील भारतीय मानक 13429 भाग 1 आणि पोर्टेबल सॉलिड बायोगॅस कुक स्टोव्हसाठी IS 13152 भाग 1 ही या विषयावरील महत्त्वपूर्ण भारतीय मानकं आहेत. बायोमास हा एक महत्त्वाचा ऊर्जा स्रोत आहे, कारण तो अक्षय, मोठ्या प्रमाणावर उपलब्ध, कार्बनचा प्रभाव नष्ट करणारा आहे आणि त्यामध्ये ग्रामीण भागात लक्षणीय रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. देशातील एकूण प्राथमिक ऊर्जेच्या वापरापैकी सुमारे 32% अजूनही बायोमासपासून प्राप्त होते आणि देशाची 70% पेक्षा जास्त लोकसंख्या तिच्या ऊर्जेच्या गरजांसाठी त्यावर अवलंबून आहे. भारतीय मानक 9478 संबंधितांना बायोगॅसच्या आवश्यकतेनुसार बायोगॅसच्या प्लांटची क्षमता निवडण्यासाठी आणि डिझाईन करण्यासाठी मार्गदर्शन करते. बायोगॅस प्लांटमध्ये प्रामुख्यानं डायजेस्टर, गॅस साठवण्याची जागा, इनलेट आणि आउटलेट असेंब्ली, मिश्रण करण्याचं चेंबर आणि गॅस वितरण पाईपलाईन असतात. ऊर्जा संवर्धन प्रकाश योजनेच्या परिघात घरांसाठी LED बल्ब, रस्त्यांवरील LED लाईट्स आणि LED ल्युमिनियर्स ऊर्जा संवर्धनाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. भारत सरकारच्या उजाला कार्यक्रमाअंतर्गत ऊर्जेचा वापर कमी करण्याच्या उद्देशानं या बल्बच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी LED बल्बचं घरोघरी वाटप करण्यात आलं आहे. हे बल्ब भारतीय मानक 16102 अंतर्गत समाविष्ट आहेत. 2 भागांमध्ये प्रकाशित केलेले हे मानक सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या अटी स्वतंत्रपणे दर्शवते. इतर निकषांबरोबर ते इन्सुलेशन रेझिस्टन्स, कॅप तापमान वाढ, क्लिअरन्स आणि क्रिपेज डिस्टन्स, तसेच ल्युमिनस फ्लक्स, रेटेड लाईफ, रेटेड एफिकॅसी, पॉवर फॅक्टर यांच्या आवश्यकता मोठ्या प्रमाणात समाविष्ट करतात. त्याचप्रमाणे IS 16103 भाग 1 आणि भाग 2 LED मॉड्यूल्सच्या भागांची सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या अटी समाविष्ट करते. ते सजावटीच्या उद्देशानं समारंभातील दिव्यांची सजावट, जाहिराती, ग्लो चिन्ह इत्यादीसाठी बंदिस्त आणि मोकळ्या जागी दोन्ही प्रकारात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. रस्त्यावरील प्रकाश योजनेसाठी LED स्ट्रीट लाइटिंग ल्युमिनियर्स आजकाल मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. IS 16107 त्याच्या वेगवेगळ्या भागांद्वारे LED स्ट्रीट लाइटिंग ल्युमिनियर्ससह LED ल्युमिनियर्ससाठी सामान्य आणि कार्यक्षमतेच्या अटींचा समावेश करते. दैनंदिन वापरासाठी सौर ऊर्जेचा वापर सरकारच्या विशेष लक्ष केंद्रित केलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे. टेरेस्ट्रियल सोलर फोटोव्होल्टेइक मॉड्यूल्स, ज्यांना सर्वसाधारणपणे सामान्य लोक सोलर पॅनल म्हणून ओळखतात, ते सूर्यकिरणांपासून ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरले जातात. टेरेस्ट्रियल सोलर फोटोव्होल्टेइक मॉड्यूल्स IS 14286 भाग 1 वरील भारतीय मानक या मॉड्यूल्सच्या डिझाईनची पात्रता आणि प्रकार मंजुरीशी संबंधित आहे. पॉवर कन्व्हर्टरचा वापर करून फोटोव्होल्टेइक सेलपासून तयार होणारी सौर ऊर्जा विद्यमान विद्युत वितरण जाळ्यामध्ये भारतीय मानक 16221 भाग 2 अंतर्गत पाठवली जाते. देशानं शाश्वत भविष्यासाठी ऊर्जा संवर्धन आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल उचललं आहे. चर्चा केल्याप्रमाणे संबंधित भारतीय मानकांशी सुसंगत प्रमाणित केलेल्या उत्पादनांचा वापर ऊर्जेच्या दृष्टीनं सुरक्षित भविष्याकडे आपला एकत्रित प्रवास गतिमान करेल. भाग 6 हा घरगुती उपकरणांशी संबंधित मानकांबद्दल आहे. गृहोपयोगी उपकरणं अशी आहेत जी आपल्या घरात सामान्यतः आढळतात. ती ढोबळमानानं 2 प्रकारांमध्ये विभागली जाऊ शकतात: घरगुती विद्युत उपकरणं आणि विना वीज घरगुती उपकरणं. गृहोपयोगी उपकरणं खरेदी करताना आणि वापरताना त्यांच्या कार्यक्षमतेव्यतिरिक्त वापरकर्त्याला होणारा संभाव्य धोका लक्षात घेता त्यांची सुरक्षा आणि कार्यातील विश्वासार्हता अधिक महत्त्वाची असते. त्यांच्या सुरक्षिततेची आणि विश्वासार्हतेची खात्री होण्यासाठी संबंधित भारतीय मानकांशी सुसंगत आणि ISI मार्क असलेली उत्पादनं वापरली जावीत. आपल्या घरांमध्ये सामान्यतः असलेल्या घरगुती उपकरणांवरील सुरक्षिततेच्या पैलूंशी संबंधित काही महत्त्वाची भारतीय मानकं आणि ही मानकं त्यांच्या तरतुदींद्वारे वापरकर्त्यांचं संरक्षण आणि स्वास्थ्य कसं सुनिश्चित करतात ते पाहूया. घरगुती विद्युत उपकरणांवरील भारतीय मानकं जसे की विजेच्या इस्त्रीसाठी IS 366, पाणी गरम करण्याच्या भांड्यांसाठी आणि जगसाठी IS 367 आणि इलेक्ट्रिक फूड मिक्सरसाठी IS 4250 यामध्ये
अर्थिंग, उष्णता आणि आग प्रतिबंध, यांत्रिक मजबूती, उच्च दाबापासून संरक्षण या बाबी समाविष्ट आहेत. उपभोक्त्यांसाठी उपकरणाची कार्यक्षमता हा देखील एक प्रमुख पैलू आहे. इलेक्ट्रिक इस्त्री बाबतीत ती गरम होण्याची वेळ असेल किंवा सोल प्लेटचं तापमान असेल, किंवा पाणी गरम करण्याच्या भांड्याबाबत आणि जगच्या बाबतीत पाणी उकळण्यासाठी लागणारा वेळ किंवा थर्मलची कार्यक्षमता. भारतीय मानकांचं पालन केल्यानं ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उपकरणं विश्वसनीयरित्या कार्य करतात याची खात्री केली जाते. घरांमध्ये वीज वापरताना आपण आपल्या घरातील वायरिंगच्या सुरक्षिततेला अत्यंत महत्त्व दिलं पाहिजे. प्लग आणि सॉकेटसाठीचं भारतीय मानक 1293, स्विचेससाठी IS 3854 आणि इन्सुलेटेड केबलसाठी IS 694 त्यांच्या आवश्यकतांनुसार वापरकर्ते त्यांच्या घरातील विजेच्या धोक्यांपासून सुरक्षित असल्याची खात्री करतात. घरातील पाणी गरम करण्याच्या उपायांमध्ये पाणी साठवणाऱ्या हीटरसाठी IS 2082, न साठवता फक्त गरम करण्याच्या हीटरसाठी IS 368 ही भारतीय मानकं तात्काळ पाणी गरम करणाऱ्या वॉटर हीटरसाठी IS 8978 अस्तित्वात आहेत, जी सर्वोत्तम पद्धतीनं हवा असलेला परिणाम साध्य करण्यासाठीच्या कार्यक्षमतेची आवश्यकता पूर्ण करतात. अगदी गरम हवा, वायुविजन आणि वातानुकूलन क्षेत्रातही विंडो आणि स्प्लिट एअर कंडिशनरसाठी भारतीय मानक IS 1391, इलेक्ट्रिक सिलिंग फॅन आणि रेग्युलेटरसाठी IS 374, इलेक्ट्रिकल पेडेस्टल फॅन आणि रेग्युलेटरसाठी IS 1169, एक्झॉस्ट फॅनसाठी IS 2312 आणि रूम हीटरसाठी IS 369 ही या क्षेत्रातील महत्त्वाची भारतीय मानकं आहेत, जी वीज वापर, थंड करण्याची क्षमता, गरम करण्याची क्षमता, जास्तीत जास्त गरम करणं, हवेचा प्रवाह इत्यादीशी संबंधित आवश्यकता निर्देशित करतात. तुमच्या घरी स्वयंपाकाच्या सोयीसाठी इलेक्ट्रिक स्टोव्हवर भारतीय मानक 2994, इलेक्ट्रिक कुकिंग ओव्हनवर IS 5790, इलेक्ट्रिक स्टीम कुकरवर IS 11879, मायक्रोवेव्ह ओव्हनवर IS 11676, IS 302 भाग 2 विभाग 6 आणि इंडक्शन स्टोव्हवर इलेक्ट्रिक गॅस लायटरवरील 10945 हे तुम्हाला या उत्पादनांची गुणवत्ता आणि सुरक्षितता यांचे मापदंड प्रदान करतात. मोठ्या गृहोपयोगी उपकरणांच्या विश्वात IS 17550 भाग 1, IS 14155 आणि IS 1475 भाग 1 मध्ये अनुक्रमे रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि स्वयंपूर्ण पेयजल कूलरसाठी विशिष्ट आवश्यकता समाविष्ट आहेत. विजेशिवाय चालणाऱ्या घरगुती उपकरणांमध्ये भारतीय मानक 4246 नुसार घरगुती LPG स्टोव्ह, IS 3196 भाग 1 चं पालन करणारे LPG गॅस सिलेंडर, IS 9798 चं पालन करणारे LPG रेग्युलेटर आणि IS 8737 चं पालन करणारे LPG व्हॉल्व्ह प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात आढळतील. कमी दाबाच्या द्रवरूप पेट्रोलियम वायूचे स्फोटक स्वरूप लक्षात घेऊन भारत सरकारनं वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी या उत्पादनांना ISI चिन्ह धारण करणं देखील अनिवार्य केलं आहे. असं म्हणतात की वीज ही चांगल्या सेवकासारखी आहे, पण खराब मालक आहे आणि वीज सुरक्षा हा पर्याय नाही, ती जबाबदारी आहे. आधी चर्चा केल्याप्रमाणे विविध विद्युत उपकरणांवरील भारतीय मानकं ही केवळ उत्पादनं वापरण्यासाठी सुरक्षित असल्याची खात्री करून घेत नाहीत, तर वापरकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतात. या क्षेत्रातील ही काही महत्त्वाची भारतीय मानकं आहेत आणि याशिवाय विविध प्रकारची विद्युत उपकरणं आणि त्यांच्याशी संबंधित अनेक भारतीय मानकं आहेत. आणि शेवटी भाग 7 महिला आणि बाल विकासाशी संबंधित मानकांवर आधारित आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की भारत सरकारनं महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम आणि योजना सुरू केल्या आहेत. यापैकी काही योजना बेटी बचाव, बेटी पढाओ, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, अंगणवाडी केंद्राच्या अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा, राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण अभियान. या योजना अंतर्गत लाभार्थ्यांना विविध उत्पादनं, साहित्य, उपकरणं खरेदी करून पुरवली जातात, ज्यात आरोग्य सेवा उत्पादनं, पौष्टिक पदार्थांची उत्पादनं, वैयक्तिक स्वच्छता उत्पादनं आणि शैक्षणिक आणि क्रीडा साहित्य यांचा समावेश होतो. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत ग्रामपंचायती गाव पातळीवर महत्वाची भूमिका बजावतात, परंतु ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना विविध उत्पादनांसाठी दर्जेदार निकष आणि उत्पादनांच्या निकृष्ट दर्जाशी संबंधित धोके याची जाणीव आहे का? इथं भारतीय मानक ब्युरो BIS ही भारताची राष्ट्रीय मानक संस्था महत्वाची भूमिका बजावत आहे. भारतीय मानक ब्युरो आपलं जीवन कसं चांगलं आणि सोपं बनवू शकते हे आपण शिकलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. महिला आणि मुलांना देण्यात येणारी उत्पादनं गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांची पूर्तता करतात याची खात्री करण्यासाठी BIS ग्रामपंचायतींना मदत करू शकते. महिला आणि बाल विकासासाठी विविध योजनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांसाठी BISनं अनेक भारतीय मानकं तयार केली आहेत. या उत्पादनांसाठी भारतीय मानकं कच्च्या मालापासून ते तयार उत्पादनापर्यंत सुरक्षेच्या अटी निर्धारित करतात. पौष्टिक पदार्थांच्या उत्पादनांच्या बाबतीत उत्पादनामध्ये पाळल्या जाणाऱ्या स्वच्छताविषयक पद्धती देखील मानकांमध्ये दिलेल्या आहेत.
सामान्य लोकांच्या फायद्यासाठी BIS उत्पादने प्रमाणित करण्याची योजना चालवते, जी ISI मार्क म्हणून प्रसिद्ध आहे. उत्पादकांना त्यांचं उत्पादन संबंधित भारतीय मानकांचं पालन करीत असल्याची खात्री केल्यानंतरच ISI चिन्ह वापरण्याचा परवाना दिला जातो. उत्पादनावर ISI चिन्हाची उपस्थिती ग्राहकांना विश्वास देते की उत्पादन भारतीय मानकांमध्ये विहित केलेल्या अटींचं पालन करते. आरोग्य केंद्रांमध्ये नियमितपणे वापरली जाणारी काही मूलभूत वैद्यकीय उपकरणं आणि सुरक्षा उत्पादनांची चर्चा करूया. N95 मास्कसाठी IS 9473 आपल्या सर्वांना माहित आहे की हा मास्क आपल्याला संसर्गापासून संरक्षण देतो. कोविड महामारीच्या काळात या मास्कमुळे आपल्याला रोगाचा प्रसार नियंत्रित करायला मदत झाली. सॅनिटरी नॅपकिनसाठीचे IS 5405 उत्पादनासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल सुरक्षित आहे, त्वचेला कोणतीही जळजळ होत नाही याची खात्री करते. या मानकांचं पालन केल्यानं चांगली स्वच्छता मिळते, संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळते आणि महिलांचं सर्वांगीण स्वास्थ्य सुधारतं आणि त्यांना आराम मिळतो. आपण स्त्रियांना देवी लक्ष्मी म्हणून संबोधतो, ज्याचं स्वरूप प्रेरणादायी असतं. BISनं सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या काही सौंदर्य प्रसाधनांसाठी भारतीय मापदंड आणले आहेत. उदाहरणार्थ, सिंदूरसाठी IS 14649, लिपस्टिकसाठी IS 9875, काजळासाठी IS 15154. या सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीमध्ये वेगवेगळी रसायनं वापरली जातात. या उत्पादनांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी, कोणतेही दुष्परिणाम टाळण्यासाठी उत्पादने सुरक्षितता आणि आरोग्य मानकांची पूर्तता करतात याची खात्री करण्यासाठी भारतीय मानकं त्याचे वापरण्यायोग्य, त्यातील जड धातूंच्या मर्यादा आणि आर्सेनिकसाठीच्या अटी निर्धारित करतात. आता आपण नवजात बालकांच्या पोषणाच्या गरजा निश्चित करण्यात मदत करणाऱ्या काही महत्त्वाच्या भारतीय मानकांचा विचार करू. भारतीय मानक 11536 प्रक्रिया केलेल्या धान्य आधारित पूरक अन्नासाठी, IS 1656 दूध आधारित पूरक अन्नासाठी आणि IS 14433 लहान मुलांच्या दुधाच्या पर्यायांसाठी आहे. ही मानके जड धातू, इतर दूषित पदार्थ, विषारी पदार्थ जसं की शिस, आर्सेनिक इत्यादींचे अन्नातील प्रमाण निर्दिष्ट करतात, जेणेकरून अन्न मुलांना खाण्यासाठी सुरक्षित असावं. केवळ अन्नपदार्थच नव्हे तर जेवण देण्यासाठी वापरण्यात येणारी पात्रे देखील मुलांसाठी सुरक्षित असली पाहिजेत. BISनं दूध पाजण्याच्या प्लास्टिक बाटल्यांसाठी IS 14625 तयार केलं. हे मानक खात्री करतं की उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या सामग्रीमुळे कोणताही विषारी परिणाम होत नाही. बालके स्वच्छ वातावरणात वाढत आहेत याची खात्री करण्यासाठी BISनं बेबी डायपरसाठी IS 17509 तयार केलं आहे, जे बालकांच्या शारीरिक स्वच्छतेची खात्री करते. मातांनी काळजी घेतलेली असताना सुद्धा बरेचदा मुलं आजारी पडतात आणि सुरक्षित उपकरणासह त्यांना वैद्यकीय सेवेची आवश्यकता भासते. BISनं इन्फंट इन्क्युबेटर्ससाठी IS 13450 भाग 2 कलम 19 आणि IS 13450 भाग 2 कलम 21 इन्फंट रेडियंट वॉर्मर्ससाठी तयार केले आहेत. ही भारतीय मानकं केवळ उपकरणांच्या कार्यक्षमतेच्याच अटी नाहीत, तर कोणतेही धोके टाळण्यासाठी सुरक्षेच्या अटी देखील निर्धारित करतात. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी बालवयात खेळणी महत्त्वाची भूमिका बजावतात. खेळण्यांनी फक्त मुलांसाठी आनंद निर्माण केला पाहिजे. कोणत्याही वेदना किंवा दुखापत होऊ नये. मुलं खेळण्यांशी खेळताना ती तोंडात घालतात, ही अगदी सामान्य बाब आहे. खेळण्यांमध्ये वापरलेली रसायनं त्यांच्यासाठी सुरक्षित असावीत आणि त्यात कोणतेही हानिकारक विषारी पदार्थ नसावेत. या संदर्भात आपल्याकडे सर्वात आवश्यक मानक IS 9873 भाग 1 आहे, जो खेळण्यांच्या सुरक्षिततेसाठी आहे. या मानकांनुसार बनवलेली खेळणी हे सुनिश्चित करतात की खेळणी मुलांसाठी सुरक्षित आहेत आणि त्यांना कोणतीही हानी किंवा इजा पोहोचणार नाही. मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारत सरकारनं खेळण्यांवर BIS प्रमाणन चिन्ह अनिवार्य केलं आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की मुलांची शारीरिक वाढ आणि मानसिक आरोग्याच्या विकासात खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात. खेळ आपल्याला सामूहिक भावना, सहनशीलता आणि निरोगी जीवनशैली शिकवतात. आता आपण मुलांसाठी खेळाच्या साहित्यासाठी असलेली भारतीय मानकं काही उदाहरणांद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करू, जे आपल्या मुलांना सुरक्षित ठेवतील तसंच त्यांच्या क्रीडा कामगिरीला प्रोत्साहन देतील. भारतात क्रिकेट किती लोकप्रिय आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. लहान मुलं रस्त्यावर क्रिकेट खेळताना पाहणं ही सामान्य बाब आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी BISनं IS 828 भाग 1 क्रिकेट बॅट्ससाठी, IS 3800 बॅटिंग ग्लोव्हसाठी, IS 3785 विकेट किपिंग ग्लोव्हसाठी आणि लेग गार्डसाठी IS
3923 तयार केले आहेत. ही मानके कच्चा माल, विशिष्ट वजन आणि परिमाणे, हे साहित्य वापरताना श्वासोच्छवासाची क्षमता या अटी निर्धारित करतात, जेणेकरून खेळाडू त्यांचा आरामात आणि सुरक्षितपणे वापर करू शकतील. केवळ क्रिकेटसाठीच नाही तर इतर खेळांसाठीही BISनं भारतीय मानकं तयार केली आहेत. जसं IS 415 शटलकॉकसाठी आहे. फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल IS 417च्या विविध भागांमध्ये समाविष्ट आहेत. ही मानके गुणवत्तेचे मापदंड निर्देशित करतात, जसं की रिबाउंड, पाणी शोषण करण्याची क्षमता, चेंडूचा गोलाकारपणा आणि प्रेशर ड्रॉप इत्यादी, ज्यामुळं खेळाचा आनंद वाढतो. प्रमाणित क्रीडा साहित्याचा वापर केल्यामुळं मुलांना जिल्हा स्तर, राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर अशा विविध स्तरांवर खेळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. यामुळं मुलांची खेळण्याची क्षमता देखील वाढेल, जी पुढे आपल्या गावाला आणि देशाला सन्मान मिळवून देतील. आतापर्यंत फक्त काही महत्त्वाच्या भारतीय मानकांवर आपण चर्चा केली. इतर विविध उत्पादनांसाठी बरीच भारतीय मानकं आहेत. भारतीय मानकांचा स्वीकार करून आणि BIS प्रमाणित उत्पादनेच खरेदी करण्याची खात्री करून ग्रामपंचायती त्यांच्या गावातील महिलांना आणि मुलांना सुरक्षित आणि दर्जेदार उत्पादनं देऊ शकतील. ही तर कमाल गोष्ट आहे भाऊ, मजा आली ना. वाटचाल नुकतीच सुरू झाली आहे.